अक्षरयुक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्वनन्यया यस्यान्तस्तानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। अव्यक्तोऽक्षरयुक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्वनन्यया यस्यान्तस्तानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अर्जुनावर असणारं जे निश्चिम प्रेम, त्यामुळं अर्जुनाचं आत्यंतिक कल्याण व्हावं या इच्छेने 7व्या अध्यायामध्ये भगवंताने एक प्रतिज्ञा केली की जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलम, असं प्रश्न बीज या ठिकाणी उपस्थित केलं की भगवान सांगतात ज्यांना या मनुष्य जन्मात आल्यानंतर जरा मरण मोक्षाय, आपले जरे म्हणजे वार्धक्यामध्ये होणारं दुःख किंवा मरणकाली होणारं दुःख याच्यापासून आपलं मोक्षाय म्हणजे आपली मुक्ती व्हावी असं वाटतं. म्हणजे पहिल्यांदा हे जे चाललेलं चिंतन याचा अधिकारी कोण आहे, तर तो अधिकारी आहे की ज्याला खरोखर असं वाटतं की संसार दुःखमुळं चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, कवना आता शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. बरोबर ना? कामक्रोध लोभशुनी पाठी लागले ओढाळ, कवना आता शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. असं ज्याच्या अंतकरणात रात्रंदिवस तळमळ चाललेली आहे की माझ्या जीवनामध्ये ही स्थिती कधी प्राप्त होईल की ज्यामध्ये मी ह्या जरा आणि मरण, हे जरा आणि मरण हे उपलक्षण आहेत. खरं जर पाहिलं तर याच्यामध्ये असणारे बाकीचे जे षडभाव विकार देहाला आहेत की अस्ति जायते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती, किंवा बाल्य गर्भवासापासून बाल्यकाळात कौमारावस्था, पौगंडावस्था, यौवनावस्था, वार्धक्यावस्था आणि मरणासन्नावस्था, या सर्वांमध्ये केवळ दुःखच दुःख भरलेलं आहे असं ज्याला वाटतं आणि त्याच्यातून मुक्तता व्हावी वाटते, असा जो पुरुष आहे तो याचा अधिकारी आहे. पण असे सर्व पुरुष जरी असे अनेक पुरुष जरी असले परंतु त्यांनी वेगवेगळे मार्ग करतात. आपल्याला आजकाल वाटतं की लोक भौतिक मार्गाचा आश्रय करतात, पण भौतिक मार्गाचा आश्रयसुद्धा कशासाठी करतात की या सर्व दुःखातून आपल्याला सुटका व्हावी याच्यासाठीच प्रयत्न करतात ना. मग त्यांचं कुठं चुकलं? त्यांचं हेच चुकलं की ते सगळे याच्या अधिकारी होऊ शकत नाही. ज्यांनी भौतिक अशा साधनांचा उपयोग करून आपण दुःखाची निवृत्ती करू किंवा परमानंदाची प्राप्ती करू, अशा भ्रमामध्ये ज्यांनी स्वयंबुद्धीनं, स्वतंत्र बुद्धीनं या संबंधाने ह्या आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या त्रिविध दुःखाची निवृत्ती करण्याचा प्रयत्न केला, त्यांची स्थिती माऊलींनी सांगितली, स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीच नाही. आणि किती भौतिक ज्ञानात ते निष्णात असले तरी जाणीवेच्या डोही गर्वेची गिळिले, अशी त्यांची स्थिती आहे. म्हणून यामध्ये परमार्थ मार्गामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, जरी आपल्या अंतःकरणात मुमुक्षुत्व निर्माण झालं तरी त्या दुःखाच्या परिहारासाठी आपण भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात माम आश्रित्य यतन्ति ये. या दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये माम आश्रित्य म्हणजे माझा आश्रय केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये जर मला ही दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे ज्याचं स्वरूप आहे असा मोक्ष मला जर इप्सित असला, मला जर पाहिजे असला, तर त्याच्यासाठी मला आश्रय कोणाचा करायचा? भगवंताचा आश्रय करायचा. म्हणजे भगवंताच्या आश्रयाने हे निवृत्त होऊ शकतात. मग भगवंताचा आश्रय याच्यासाठी भगवान सांगतात, कोणी म्हणेल असेल काय काय देईल माझा, काय असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशा प्रकारचा परमात्माच सगळं करतात. आमचं जसं परमात्मा करील तसं जीवन आहे असंही वाटू नये, यासाठी प्रयत्नाची आवश्यकता आहे. म्हणून माम आश्रित्य
यतंती हे जे माझा आश्रय करतात आणि जीवनामध्ये पराकोटीची पराकाष्ठा करतात की 23 सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जागो. अशा प्रकारचे हे 3 या ठिकाणी आवच्छेदक असे सांगितले की हे 3 गोष्टीनं तो परिपूर्ण आहे. आणि जर असा साधक असेल म्हणजे ज्याचा आश्रयही परमात्मा आहे, विषयही परमात्मा आहे आणि जो मुमुक्षु आहे तो तीव्रतर मुमुक्षुत्व त्याच्या अंतःकरणात जागृत झालेला आहे. अशा रीती म्हणजे आपण आपल्याला तपासून घेतलं पाहिजे की 8व्या अध्यायाचा अधिकारी असा जर असला की आपल्याला वाटतंय की आपण फक्त परमात्म्याचाच आश्रय केला म्हणजे अन्य आश्रयांचा पूर्णपणे त्याग केलेला आहे. माझ्या जीवनात सुखाची उपलब्धी करून देणारं दुसरं कोणतंच साधन नाही. या ठिकाणी परमात्माच मला याच्यातून मुक्त करू शकतो. म्हणून मी तुकोबाराय म्हणतात ना, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही आणि धरोन या बाही वाहतारी दातारा चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुगुट सकळामणी धन्य तुची विठोबा. तूच करिया तिमिराचा नाश. आम्ही ह्या अज्ञानरूपी अंधकाराचा आमच्या बुद्धीमध्ये स्फुरण झालेलं कोणत्याही प्रकारचं एखाद्या दर्शनाला अनुसरून झालेलं ज्ञान किंवा आमच्या बुद्धीमध्ये उत्पन्न झालेलं जे वृत्तीज्ञान आहे हे वृत्तीज्ञान आमचा खऱ्या अर्थाने ह्या अज्ञानाचा नाश करून आम्हाला आमच्या स्वरूपावर आरूढ करू शकणार नाही. यासाठी भगवत अनुग्रह पाहिजे. ते याविषयी त्या अवधूत गीतेमध्ये प्रथम किंवा द्वितीय श्लोक आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. ह्या परमात्म्याचा आपल्यावर अनुग्रह असेल तरच आपल्याला हे अद्वैत चिंतन घडावं अशा अंतःकरणात इच्छा उत्पन्न होते. तरच आपल्याला परमात्म्याचा अनुग्रह असेल तरच श्रीगुरूंची भेट होते. परमात्म्याचा अनुग्रह असेल तरच आपल्याला श्रवणादी अंतरंग साधन करण्याची इच्छा होते. म्हणून भगवान या ठिकाणी माझा आश्रय हे महत्त्वाची गोष्ट सांगतात. आणि असा जर कोणी असला ना मात्र ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम. त्यांना हे संपूर्ण ब्रह्म काय आहे, कर्म काय आहे, अध्यात्म, आदिभूत, आदिदैव याची पूर्णपणे त्यांना ओळख होईल. आणि अशी ओळख एकदा झाली की प्रयाणकालेच कथम नियोसी नियतात्मभी. प्रयाण काळाला देखील त्या अशा प्रकारचं इंद्रियांचं मनाचं नियमन करणारे जे पुरुष आहेत त्या पुरुषांना मी कशा प्रकारे जाणला जातो यासाठी भगवान ह्या पुढच्या अध्यायामध्ये अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या श्लोकापासून पुढं अंतकालचा विचार सांगतात की तो अंतकालीसुद्धा तो पुरुष निश्चित ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. तो कधीकधी मरणाच्याही काय आईलीकडे मज मिळून गेले पुढे मरणी अनिकीकडे जातील केवी. जर अशा प्रकारचे वेगाने जर ते चालत असतील आणि त्याला उत्तम अधिकारी होऊन जर हा विचार करत असतील तर त्यांना मात्र इथंच जीवनमुक्ती प्राप्त होते. आणि प्रारब्धाचा क्षय झाला की त्यांना विदेह कैवल्याला प्राप्त होता येतं असं भगवंतांनी सांगितलं. आणि बाकीचे सांगत असताना सामान्य नियम सांगितला. यम वापी स्मरण भावम सामान्य नियमही सांगितला. नंतर जे शास्त्राचे ज्ञाते आहेत आणि वैराग्यशील पुरुष आहे त्यांच्याही मरणाचं स्वरूप सांगितलं. जे योगाची साधना करतात आणि ओंकाराचं उच्चारण करत देह सोडतात त्यांचे मरणाचा प्रकार सांगितला. त्याच्यानंतर भगवंतांनी जे माझे भक्त आहेत त्या भक्तांच्या मरणाचा प्रकार सांगितला की भगवान स्वतः काय ते ऋणवयी पण देखोनी अंगी आपुलिया उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी. बरोबर ना? भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी अशा प्रकारचं भगवंतांनी सांगितलं. आणि हे जे भक्त आहे ना त्याच्यासाठी एक विशेष काय हे सूट आहे ती कोणती? तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. आणि काही लोक जे आहेत ते प्राणायाम आणि मनोनिग्रह करत करत या ठिकाणी जे काय सांगितलं की जो मनाचे भक्तीच्या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होनी. मनाचे निस्थैर्य धरिला भक्तीच्या भावना भरिला आणि योग बळे आवरला सज्ज होनी त्याचाही प्रकार सांगितला. असे जवळजवळ 5 प्रकार अंतकालचे सांगितले. त्यापैकी आता भगवान ह्या भक्तीच्या साधनातून हा ज्या स्थितीला प्राप्त होतो
ते ज्या स्वरूपाला प्राप्त होतो ते माझं स्वरूप कसं आहे हेच सांगतात. म्हणजे हे माझं स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजेच मुक्तीला प्राप्त होणं, मोक्षाला प्राप्त होणं. कालच आपण पाहिलं की मोक्ष आणि ब्रह्म याच्यामध्ये काही अंतर नाही. फक्त अविद्या निवृत्त झाली की अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म राहतं त्या ब्रह्मालाच मोक्ष असं म्हणतात. असे एक प्रक्रिया अखंडानंद स्वामींनी किंवा उडिया बाबांनी सांगितलेली आहे. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्यालाच मोक्ष असं म्हणतात. तो मोक्ष किंवा ते ब्रह्मचैतन्य त्याला प्राप्त होतं म्हणजे फक्त अप्राप्तीचा भ्रम जातो आणि तो त्या स्वरूप रूप होतो असं सांगत असताना आपल्या स्वरूपाचं किंवा तो ज्या स्वरूप स्थितीला प्राप्त होतो त्याचं वर्णन आता या ठिकाणी करतात. आता काही वेळ आपण पाहिलेले आहेत. आता 189 ओळी चालू आहे. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एकपत्नी व्रते येणे ही कारणे जयाते पुरुष म्हणो ये. आपण काल पाहिलं की परमात्म्याचं स्वरूप त्यांनी सांगितलं, यौगिक अर्थाने सांगितलं आणि रूढ अर्थाने सांगितलं की अव्यक्त अक्षर इत्युक्त, त्याला अव्यक्त असं म्हणतात. परंतु हे जे अव्यक्त आहे ते व्यक्त आणि अव्यक्त असं एकमेकाच्या सापेक्ष अव्यक्त नसून हे निरपेक्ष निरतिशय असं अव्यक्त आहे. असं केवळ ब्रह्मचैतन्य आहे की जे एकमेवाद्वितीय असं आहे की त्याच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, त्याच्या ठिकाणी ते द्वैत सापेक्ष नाही. अशा प्रकारचं केवळ अद्वैत ज्याला म्हणतात ते केवळ अद्वैत स्वरूप ते तत्व आहे. आणि त्यालाच दुसरं नाव काय आहे, तम आहू परमांगतीम, आणि तेच काय आहे परमागती म्हणजे मोक्ष स्वरूप आहे असं सांगितलं. आणि यम प्राप्य न निवर्तनते, ज्याला प्राप्त झाला असताना मनुष्य पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही. आणि तद्धाम परमम मम, आणि तेच माझं परमधाम म्हणजे माझं सर्वश्रेष्ठ असणारं किंवा सर्वांच्या अतीत असणारं ते माझं निरतिशय व्यापक सच्चिदानंद घन असं माझं स्वरूप आहे असं सांगितलं. आणि नंतर पुरुषास परपार्था भक्त्या लभ्यस्तो अनन्या, आणि त्याला पुन्हा पुरुष अशा शब्दाचा प्रयोग केला, त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. परंतु तो कोणता पराहा पुरुष हा, तो परपुरुष असं त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे परपुरुष म्हणजे कार्यकारणाच्या अतीत असणारं कार्यकारणांचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला पुरुष असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी हा पुरुष शब्द व्यष्टीच्या दृष्टीनं जीवात्म्यासाठी सांगितला. तर जीवात्म्यासाठी परपुरुष कोण आहे, तर त्या ठिकाणी अंतःकरण अधिष्ठान चैतन्य किंवा अविद्या अधिष्ठान चैतन्य, त्याला या ठिकाणी परपुरुष असं म्हटलेलं आहे. कुटस्थ चैतन्याला साक्षी चैतन्याला म्हटलेलं आहे. किंवा व्यष्टीच्या दृष्टीनं म्हटलं, आपलं समष्टीच्या दृष्टीनं म्हटलं तर त्याला मायाधिष्ठान चैतन्याला म्हणजे मायाधिष्ठान ब्रह्मचैतन्याला या ठिकाणी पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि दोन्हींच्याही ठिकाणी त्यांनी दोन प्रकाराने सांगितलं की हे दोन्ही पुरुष पूर्ण आहेत. दोन्ही पुरुष पूर्ण आहेत म्हणजे दोन पूर्ण कसे काय असतील, याचा अर्थ दोन्ही काय आहे एकच आहेत. मग त्यांच्यामध्ये भेद कशामुळं आलेला आहे, तर उपाधीमुळं, माया आणि अविद्या किंवा अंतःकरण या उपाधीमुळं भेदाची कल्पना केलेली आहे. परंतु चैतन्य मात्र मूळचं एकच आहे, म्हणून त्या ठिकाणी तो पुरुषच आहे असं सांगितलेलं आहे. तो पुरुषू शेते म्हणजे ही जी उपाधी आहे माया किंवा अविद्यारूपी उपाधीमध्ये जो त्या ठिकाणी शयन करत आहे किंवा कार्यरूप उपाधीमध्ये जो शयन करीत आहे, पुरुषू शेते. याचा अर्थ असा आहे की शयन करतो, याचा अर्थ तो असंग उदासीनत्वाने राहणं हेच त्याचं शयन आहे. अधिष्ठान रूपाने राहूनही तो काही साक्षात किंवा प्रयोजक कर्तृत्व त्याच्या ठिकाणी आपल्याला आरोपित करता येत नाही, केवळ त्याच्या विशुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणूनही तो पुरुष आहे. दुसरी गोष्ट पूर्णत्वात पुरुष हा, त्याचा दुसरा अर्थ सांगितला परिपूर्ण, की ज्याच्या ठिकाणी हे जे कितीही व्यवहार घडला तर ईश्वराच्या ठिकाणी की जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचा, तरी ते ईश्वराधिष्ठान चैतन्य जे आहे त्या अधिष्ठान चैतन्य त्या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती होऊनही किंवा हा देहादी प्रपंच उत्पत्ती नाश होऊनही त्या ठिकाणी त्या देहाधिष्ठान चैतन्याला मात्र कोणताही विकार होत नाही हे सांगण्यासाठी तो परिपूर्ण आहे. त्यालाच उपनिषदांनी ओम पूर्णमदः
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या ठिकाणी किती विश्वब्रह्मांडाचा पसारा उत्पन्न झाला, त्याच्यावर राहिला किंवा लीन झाला, तरीसुद्धा त्याच्या असंगत्वामध्ये, निर्विकारत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा बाद येत नाही. असं जे तत्व आहे ते हे पुरुष तत्व आहे किंवा त्याला पूर्णत्व आहे. याचाच अर्थ मौलींनी मला वाटतं चांगले 65 होते, तैसे या ठिकाणी तैसा दाविला नाही, बरोबर ना, तरी हाची याच्या ठाई ना दाविला तरीही हाच या. हा संपूर्ण विश्वाचा पसारा दाखवला तरी हा आपल्या महिमेतच आहे, आणि जर दाखवला नाही तरी हा महिमेतच आहे. किंबहुना ह्या दोन्हींच्याही भाव आणि अभावाचा साक्षी तो नित्य निर्विकार रूपाने नित्य विद्यमानता त्याची या ठिकाणी आहे असं सांगितलं. म्हणूनही त्याला त्याचं पूर्णत्व या रीतीनं आहे की त्याच्या पूर्णत्वामध्ये जग उत्पन्न झालं तरी तो पूर्णच आहे, जगाची स्थिती झाली तरी तो पूर्णच आहे, आणि जगाचा लय झाला तरी तो पूर्ण आहे. म्हणून हा का पूर्ण राहिला याचाच अर्थ तो असा एकरूप आहे की ह्या कल्पित गोष्टीमध्ये घडणाऱ्या घडामोडी किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या भेदाचा व्यवहार त्या मूळभूत असणाऱ्या विशुद्ध आत्मस्वरूपाला त्याचा काहीही संबंध नाही. याच्यातूनच हे ज्ञानोबरायांना किंवा भगवंताला हेच सांगायचं आहे की या ठिकाणी जीव आणि परमात्मा यांच्यामधला अभेद आहे, अर्थात जीव ब्रह्मैक्य आहे. आणि ते जीव ब्रह्मैक्य करण्याचं नाही, तर ते जीव ब्रह्मैक्य काय आहे, स्वतःसिद्ध नित्य ते जीव ब्रह्मैक्य नित्य संचलेलं आहे असं सांगतात. आता या ठिकाणी असं जे पद आहे हे पद प्राप्त कोणाला होतं, हे पद प्राप्त होतं भगवत भक्ताला. म्हणजे भगवंताच्या अनुग्रहाने त्याला जीव ब्रह्माचं ऐक्य हे त्याला इथं होऊ शकतं. पण जर त्याला ज्ञान झालं नाही तर त्याला दुसरा मार्ग काय आहे, ब्रह्माला जर ज्ञेय करता आलं नाही, आपल्या ठिकाणी मंद किंवा मध्यम मुमुक्षुत्व असेल किंवा आपण मंद किंवा मध्यम अधिकारी असो, तर त्या ब्रह्माला ज्ञेय करता आलं नाही तरी शास्त्रामध्ये त्याचं ध्येय म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्या प्रकारे त्याच्याविषयीची केलेली जी भावना किंवा भक्ती किंवा ध्यान ह्या योगाने त्याचा अंतकरण सुसंस्कृत असं होतं की अंतकालीसुद्धा प्रयाणकालेचे कथम नेयासी कसा जाणला जातो, तर तो अशाच प्रकारे जाणला जातो, भावनेने जाणला जातो. याच्यात ब्रह्मज्ञानाचा संबंध नाही, केवळ आपण केलेली ब्रह्माचं जे भावनेनं शास्त्रावर गुरुवचनावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनोखा रास्ता अन्विला साजन असं असताना देखील केवळ आपलं जीवन जे आहे ते ह्या भक्ती सिद्धांताला ज्यांनी समर्पित केलेलं आहे अशा पुरुषाला भगवान स्वतः आपल्या पदापर्यंत नेतो. म्हणजे तो त्याला सविशेष किंवा सोपाधिक की भावाला प्राप्त करून देतो असं नाही, तर त्या भक्ताला तो निर्विशेष असणारं आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूपच त्याला प्रदान करतो, त्या स्वरूपातच त्याला समाविष्ट करून घेतो, समरस करतो. अशा प्रकारचा विषय या ठिकाणी चालू आहे. म्हणून ह्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा असं सांगितलेली ही जी भक्ती आहे, ही भक्ती याची देही याची डोळा जरी आपल्याला देऊ शकली नाही तरी आपलं मरणाच्या काळातसुद्धा तो परमात्मा आपल्याकडून चिंतन करून घेतो आणि ब्रह्मलोकामध्ये कल्पांताच्या वेळेला मुक्त करतो. आणि न अस्ति अत्र संशय, हा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय घेण्याचं कारण नाही. अशा प्रकारचा विचार भगवान आतापर्यंत सांगतात. आणि यामध्ये त्याला तिसऱ्या कारणाने पुरुष असं म्हटलेलं आहे असं सांगतात. इथं ते हे सांगतात की जैसा न चलविते निरवी लोको जैसा न चलविते काय हे देहक्रिया आगवी न करविता होय बरवी जैसा न चलविते निरवी लोको चाले. असा जो पुरुष आहे ज्या पदाला प्राप्त होतो ते पद किंवा ते स्वरूप कसं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की त्या पुरुषाच्या त्या स्वरूपाच्या ठिकाणी देहादिकांच्या क्रिया किंवा ह्या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचा होणारा व्यवहार होतो की नाही.
तर हा अनादी कालापासून हा व्यवहार होतच आलेला आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी. किती कल्प गेले, तर किती ब्रह्मांड उत्पन्न झाली, किती ब्रह्मांडाचा लय झाला, किती ब्रह्मांड त्याच्यावर स्थिर रूपाने आपल्याला भासली. पण असं जरी असलं, ह्या सगळ्या क्रिया होत असताना न करविता होय बरवी, हा तो काही करीत नाही, त्यांनी काही न करता ह्या चांगल्या प्रकाराने संपन्न होतात. इतक्या चांगल्या प्रकाराने की नेहमीची येतो मग पावसाळा, हे तो सृष्टीचे कौतुक जाण बाळा. सध्याच्या काळात हे लागत नसलं, परंतु प्रक्रिया मात्र तशीच आहे की महिना 2 महिने मागं पुढं आहे की नाही, त्याच्या इच्छेने या ठिकाणी हे सगळं जे घडतं ते आणि परमात्म्याला कुठल्याही प्रकारचा विकार न होता, त्याच्या मूळ स्वरूपात विकार न होता, ह्या सगळ्या जगताच्या उत्पत्तीच्या किंवा व्यष्टीदृष्टीनं देहादिकांच्या क्रिया ह्या मात्र होत राहतात. चांगल्या प्रकारे त्या परमात्म्याने नियंत्रित केलेल्या क्रिया होत राहतात. पण त्याने नियंत्रित केलेल्या म्हणजे त्याच्या आभासाने नियंत्रित केलेल्या. त्याने स्वतःला या ठिकाणी त्यांचं नियमनही निग्रह पण करत नाही आणि तो अनुग्रह पण करत नाही. निग्रह अनुग्रह ह्या दोन्हींनी अतीत असणारं ते जे तत्व आहे, केवळ त्याच्या अस्तित्वावर हा सगळा व्यवहार करतो, पण तो स्वतः काही करीत नाही किंवा करवित नाही. त्याच्या ठिकाणी साक्षात कर्तृत्व तर नाहीच नाही, पण प्रयोजक कर्तृत्वसुद्धा नाही, असा तो असंग निर्विकार आत्मा आहे. याच्यातून देहक्रिया बरवी होय, काल आपण पाहिलं होतं की याच्यातून त्यांनी जीवनमुक्ती पण सांगितलेली आहे. ज्या जीवाला याचं ज्ञान झालं तो या ठिकाणी जीवनमुक्त आहे. या ठिकाणी जीवनमुक्ताचा व्यवहार पण सांगितला. कोणता? जर याचं ज्ञान झालं असेल तर त्या जीवनमुक्ताचा व्यवहार काय आहे? जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी भक्ती देवतीर्थ भजन न सांडिती, असा त्याचा व्यवहार. कारण ज्ञानोबरायांनी हा व्यवहार एक धोक्याच्या सूचना म्हणून वारंवार सांगितलेला आहे की काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्ञानोबराय कधीच प्राप्तेही पुरुष आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबराय प्रक्रिया काय आहे, शास्त्राचा निर्णय काय झाला आहे, याच्यापेक्षा मुमुक्षूचं कल्याणासाठी ते आवश्यक असल्यामुळं ज्ञानोबराय स्पष्ट लिहितात, प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळलेली कौतुके, तरी तो आक्रमीला जाण दुःखे संसारिके. त्याला संसारिक दुःख कधीच सुटणार नाही. जर त्याला यत्किंचितही विषयाची इच्छा किंवा विषयांच्या वासना अंतःकरणात जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्याला ही स्वरूपस्थिती प्राप्त होणार नाही. आणि त्याने आयुष्यभरच ह्या सर्वांचा परित्याग केलेला आहे. वैराग्यासारखा सखा जोडून ठेवलेला आहे की त्या भक्तीच्या सिद्धांतात मृत्यू आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया जसं म्हटलं जातं, तसं जागृत झाल्यापासून तर पुन्हा झोपे जाईपर्यंत ज्याने सारखं भगवंताचं चिंतन केलेलं आहे आणि ज्याने ह्या क्षेत्रात प्रवेश केल्यापासून अमृते म्हणजे मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत ज्याने परमात्म्याचं भजन केलेलं आहे, असाच हा पुरुष जो आहे तो ब्रह्मलोकाला जाण्याला योग्य होतो, अशा प्रकाराने सांगितलं. म्हणून म्हणतात की अर्जुना तयापरी सुतला आहे शरीरी, म्हणून पुरुषगा अवधारी म्हणिपे तया ते. त्याप्रमाणे हा अशा प्रकाराने झोपलेला आहे म्हणजे काय? असंग उदासीनत्वाने राहणं आणि कोणतंही कर्तृत्व भोक्तृत्व न स्वीकारणं, न अंगीकारणं, किंवा कर्तृत्व भोक्तृत्व तर नाही पण अकर्तृत्व आणि अभोक्तृत्वाचा देखील ज्याला स्पर्श झाला नाही, असं जे तत्व आहे त्या तत्वाला पुरुष असं म्हणतात. आणि यानंतर सांगतात आता, आणि प्रकृती पतिव्रते पडीला एकपत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते पुरुषो म्हणो ये. आता हा पुरुष जो आहे, कृष्ण महाराज मागं कशाला बसले, आता ते सांगतात आणि प्रकृती पतिव्रते, आणि प्रकृती ही एक पतिव्रता आहे आणि पडीला एक पत्नी व्रते, आणि त्या प्रकृतीरूपी जी पतिव्रता स्त्री आहे तिचं त्यांनी एक पत्नी व्रत घेतलेलं आहे असं सांगतात. येणेही कारणे जयाते पुरुष म्हणूये, ह्या कारणाने ज्याला पुरुष म्हणतात. या पुरुष शब्दाने समष्टी कारणाचा अभिमानी ईश्वर तत्व असं या ठिकाणी घ्यावं. हा पुरुष म्हणजे कोण आहे? समष्टी कारणाचा अभिमानी असणारं जे ईश्वर तत्व आहे ते ईश्वर तत्व घ्यायचं. कारण ते त्याच्याच ठिकाणी फक्त काय एक पत्नी व्रत आहे, म्हणजे शुद्ध सत्वात्मिका माया ही उपाधी त्याने अंगीकारलेली आहे. आणि हे जे प्रकरण आहे चालू ते कशाचं आहे की ईश्वर भक्ती,
ज्यांनी परमात्म्याची भक्ती केलेली आहे त्याची गती कशी होते याचं वर्णन चालू आहे. म्हणून या ठिकाणी हा पुरुष म्हणजे कोणता आहे? समष्टी कारण शरीराभिमानी असणारा, भक्ताचं जे भज्य किंवा त्याचं जे सेव्य, त्याचं जे पूज्य असं असणारं जे तत्त्व आहे, त्या तत्त्वाला त्यांनी काय केलेले, मायेला, शुद्ध सत्वात्मिका मायेला आपली उपाधीमधून अंगीकार केला. आणि पुन्हा आणखी वैशिष्ट्य काय त्याचं? त्याचं जीवाचं हे वैशिष्ट्य नाही की त्या ठिकाणी माया त्याच्या अधीन आहे, म्हणून तो काय आहे? मायाधिपती आहे. परंतु त्याच्या अतिरिक्त तो कोणाचा आश्रय करत नाही, म्हणून त्यालासुद्धा एक पत्नीव्रत म्हणणार असं म्हटलेलं आहे. आणि माया ही पतिव्रत आहे काय? ती कोणत्या अर्थाने? पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा, सर्वा परिपती भोगीजे ओझा असं सांगतात. याचा अर्थ पतिव्रता धर्म काय? की जिनं स्वतःचे सत्ता आणि स्फुरण त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच जिनं ठेवलेलं नाही. इतकंच नाही, जेव्हा ती माया जी आहे अनादी रूपाने त्याच्यावरच भासत आलेली आहे. जरी माया अनादी असली पण अनादी त्याच्यावरच भासत आली, म्हणजे त्याच्यावरच त्या मायाचा अनादित्वाने भ्रम आहे. आणि तिच्यावर मायेचा अनादित्वाने तिच्या स्थितीचाही भ्रम कुठं आहे? अनुमेय असणारी जी माया, कार्यानुमेय असणारी माया, ती राहते कुठं? त्याच्यावरच राहते. आणि तिची निवृत्तीसुद्धा कुठं होते? त्याच्यात. तिनं जीवनामध्ये दुसरं कोणाला आश्रय केलेलं आहे का? आणि परमात्म्याला त्याला काय म्हणतो, अवाच्य असणाऱ्या परमात्म्याला माय उपाधी वाचून कधीतरी त्याला ईश्वर स्वरूप येऊ शकतं का? म्हणून त्यांनी त्याला एक पत्नीव्रत धरलेलं आहे आणि तिनंही एक पत्नीव्रत धरलेलं आहे. म्हणून तिथं पती पत्नीचं रूप करून जे ब्रह्मचैतन्य आहे त्याला पुरुष म्हटलेलं आहे. म्हणून खंदारकर महाराज म्हणतात, म्हणून पुल्लिंगी वचनाची योजना करावी, म्हणून या ठिकाणी त्याचं पुरुषत्व सांगण्यासाठी हे एक पत्नीव्रत सांगितलेलं आहे असं सांगतात. येणेही कारणे जया म्हणिपे जयाते, येणेही कारणे जयाते पुरुषू म्हणोये, याही कारणाने त्याला पुरुष असं म्हणतात. पै वेदाचे बहुवसपण देखेची ना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी म्हणजे ते मुळातच इतके शब्दप्रभू आहेत की त्या जे शब्दाला कधी विषय होत नाही, ते सांगता सांगता आपल्याला कळत पण नाही विषय काय चाललेला आहे. अंतकाली भक्त हा कसा आपल्या स्वरूपाला जाणतो आणि तो आपल्या स्वरूपस्थितीला प्राप्त होतो असं विचार चालला. पण याच्यामध्ये हा विषय कसा आणला की तो स्वरूपस्थिती काय आहे असं सांगताना, खरी स्वरूपस्थिती सांगताना आपल्याला इथं ज्ञान चाललं आहे का, इथं ज्ञेय परमात्म्याचं चिंतन चाललं आहे का, ध्येय परमात्म्याचं चिंतन चाललं आहे का, अधिकार्याचं वर्णन आहे का, आपल्याला ब्रह्मच आपल्याला डोळ्यापुढं दिसेल अशाच प्रकारचं वर्णन करतं की आपल्याला दुसरं काय. कारण ज्ञानवरायांचा उद्देशच हा आहे की सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल, जे सगळे संपूर्ण झाले पाहिजेत. हे पूर्णत्व जे आहे ते स्वरूपाचं आपल्याला सांगतात. त्यामुळे आपल्याला हे दृष्टांत जे आहे ना ते सुद्धा आपोआप ज्ञानोबारायांनी न म्हणता तिथं तरी कधी कधी म्हणतात काय, शब्दाची बरोबर का, अगा शब्दाची वालिप फेडीजे, आहाच शब्दाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याचे अंगा घडीजे. आपल्याला शब्दाचं टर्पल ज्ञानोबाराय सुद्धा सांगत नाहीत का तुम्ही बाजूला करा, सावध व्हावा. आपल्याला वारंवार सांगावं लागतं हे शब्द आहे तो शब्दातीत आहे, आपल्याला असं सांगावं लागतं. ज्ञानोबाराय ते शब्दाची टर्पल आपोआप बाजूला जाऊन शब्दाचा जो अर्थ आहे त्याच्याशीच आपल्या अंतःकरणवृत्ती समरस होईल. समरस होताना सुद्धा ती बाधित झाली का हे आधी पाहिल आहे की नाही. ती वृत्ती आपण बाधित आहो का हे पाहून मग वाटलं तर मग त्याच्यामध्ये काय होईल, लीन होईल किंवा न होईल. कारण याच्यामध्ये बाध निश्चय महत्त्वाचा आहे किंवा निश्चय महत्त्वाचा आहे की नाही. अशा अगोदर काय करेल, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, मग ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. पण पहिलं बाधित अनुवृत्ती झाली तर होईल ना हे सगळं, ऐका. नसलं तर पुरुषार्थ होईल का? हा नाही. बरं हे सगळं ज्ञानोबाराय ओव्यातून सांगतात की नाही, सगळं सांगतात. पै वेदांचे आता ते जे तत्व आहे त्या तत्वाचं वर्णन करतात. तुम्ही म्हणाल की आता वेदांनी आपल्याला हे जाणलं जाईल, पण वेदाचे बहुवसपण देखेचे ना जयाचे अंगण, ह्या वेदाच्या ठिकाणी जरी बहुवसपण म्हणजे त्याचं सर्वज्ञत्व असलं,
किंवा त्याच्या ठिकाणी व्यापक परमात्म्याचं आपलं हे वेद जो आहे त्या सर्वज्ञ परमात्म्याचं काही निश्वसित आहे. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे, असं माऊली म्हणतात की या ठिकाणी परमात्म्याच्या निश्वासातून हे वेद आविर्भाव वेदांचा झालेला असल्यामुळं हे वेद काय आहे, त्याला सर्वज्ञ कल्प असं म्हणतात. फक्त का म्हणता येत नाही, कारण वेदाचं जे ज्ञान आहे ते ज्याच्यापासून निःसृत झालं त्याच्या ठिकाणी निश्चितच काय आहे ज्ञान, त्याच्या ठिकाणी असणारं ज्ञान हे निरतिशय व्यापक आहे. म्हणून या ठिकाणी वेदाला सर्वज्ञ कल्प म्हणजे जवळजवळ सर्वज्ञ ईश्वराचं जे ज्ञान आहे तेच ज्ञान वेदाचं आहे असं म्हणतात. परंतु याचं जरी बहुवसपण अनेक अर्थाने तो कितीही व्यापक असला, सर्वज्ञ असला वेद, तरी वेद देखेची ना जयाचे अंगण, त्याच्या अंगणात सुद्धा तो जाऊ शकत नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, म्हणजे विधिमुखाने त्याच्या अंगणात जाऊ शकला नाही. वर्णन करायचं झालं तर न इति याने त्यांनी वर्णन केलं, परंतु तो इतका घाबरला अंगणात जायला की न इति 3 वेळा म्हणण्याची सोय राहिली नाही, आहे की नाही, आणि इति म्हणण्याची तर राहिलीच नाही. म्हणून तो कुठं झाला की तो वेद जो आहे तो आपल्या स्वरूप वेदाशी काही कळलेच नाही. काय शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हा देव काहो विटेवरी उभा, अशा प्रकारची त्या वेदाची स्थिती झाली. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या वेदाने आपण स्वतःहून स्वरूपात बुडी दिली, मुमुक्षूंना त्यांच्या कल्याणाचा मार्गही दाखवला. पण ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करत असताना शब्दाने त्या परमात्म्याला त्याला इदम इत्थम रूपाने मात्र वेदालाही दाखवता येत नाही. म्हणूनच काय ह्या सगळ्या प्रकरण ग्रंथांना म्हणजे उत्तरवर्ती आचार्यांना जे श्रम घ्यावं लागले, तो वेद कसा दाखवित नाही हे सांगावं लागलं, आणि वेद कसा आत्मस्वरूपामध्ये आपल्याला समरस करतो. परस्पर विरोधी गोष्ट दिसताना वेदाला त्याच्या अंगणात जाता येत नाही, अज्ञाताचं ज्ञापन करून देणारं अपौरुषे वेदाशिवाय दुसरं साधनही नाही. वेदाला ज्ञान करून देता येत नाही आणि तमेव विदित्वा अतिमृत्यू मिळते, आणि वेदाच्या साह्याने त्याला जाणलं तर काय होतं, मृत्यूचं उल्लंघन, शोकाचं तरण होतं. हे कसं होतं याच्यासाठी त्यांना ज्ञानोबारायांना हे गोष्ट सांगावी लागली. वेद काय करतो, तुम्हाला केलेल्या तत्वमसी महावाक्याने अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती होते, त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य अज्ञानाचं नाशक आहे. त्या ठिकाणी फक्त वृत्तीव्याप्ती लागते, फलव्याप्ती लागत नाही, कारण ते परब्रह्म स्वयंप्रकाश आहे. असं त्याचं वर्णन इतकं करावं लागलं, आहे की नाही. नाहीतर मग काय झालं असतं, वेदालाही कळलं नाही, म्हणजे वेदही त्याच्याविषयी काय ठरला असता अज्ञानी, किंवा वेदाला कळता येत नाही त्या काहीतरी आज्ञेय तत्वाचं तुम्ही वर्णन करता. वेदाने जे वर्णन केलं ते काय केलं, अज्ञेय तत्वाचं, अज्ञेयवाद असा एक तत्वज्ञानामध्ये एक मोठं एक प्रस्थ आहे. जे काही आताचे जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे ज्यांना तथाकथित असे प्रकारचे विचारवंत किंवा ज्यांना तत्त्वज्ञ म्हणतो आपण, ते अज्ञेय तत्वाचं. आता सॉक्रेटिस जे किंवा कांटे, हेगेल, हे जे आहेत हे सगळे आज्ञेय तत्व मानून करतात. कारण का, तर्काच्या पद्धतीने जातात. तर्काची धाव काय, कुंपणाची धाव सरड्याची धाव कुंपणापर्यंत. या ठिकाणी अज्ञानाला सुद्धा, अज्ञानाचं कार्यबुद्धी अज्ञानाला विषय करू शकत नाही, तर अज्ञान अधिष्ठान आणि अज्ञानाच्या अतीत असणाऱ्या सर्व व्यापक परमात्म्याला बुद्धी कशी विषय करणार. म्हणून तिथं माऊलींना सांगावं लागलं की अविद्या निवृत्ती हे स्थळ आणि तेने मोक्षोपादान फळ, आणि या दोही साधन केवळ ज्ञान. ज्ञानाची काय मर्यादा आहे, वृत्ती ज्ञानाची काय मर्यादा आहे, हे सगळे हिशेब गणितासारखे तंतोतंत ह्या शास्त्रकाराने आपल्याला समजावून दिलं. नाहीतर वेदाच्या विषयी आणि सगळ्यांनी वेदप्रमाणेच मानलेले आहे. परंतु इथं जर तुम्ही म्हणता वेदालाही कळलं नाही, वेदाचे बहुवसपण न देखेचे जयाचे अंगण, अशी स्थिती काय आहे हे सांगतात या ठिकाणी माऊली, की वेदाचे पै वेदा, आणि हे पुन्हा काय सांगतात, पै म्हणजे निश्चयार्थक असं सांगतात की वेदाच्या ठिकाणी बहुवसपण, म्हणजे हे बहुवसपण शब्दाचा एक अर्थ असा पण करता येईल, अनंतावयी वेदाः, वेद अनंत आहेत. अनंत झाले किंवा 4 भागात विभाजित झाले तरीसुद्धा त्यांना परमात्म्याच्या अंगणामध्ये सुद्धा जाता आलं नाही. म्हणजे तो परमात्मा त्यांना परोक्षच राहिला, बरोबर ना, परोक्षच राहिला.
अवाच्यच राहिला, परोक्ष राहिला नाही. खरं तर त्याच्या स्वरूपात त्यांनी बुडी दिली, शेवटी जाऊन त्याच्यामध्ये बुडी दिली, परंतु परोक्ष रूपानेच वर्णन झालं. सगळं जे वर्णन झालं ते परोक्ष रूपाने, म्हणजे ज्या ज्या वेळेला त्यांनी असत्वापादक आवरण जाण्यासाठी श्रुतीनं जेव्हा जेव्हा वर्णन केलं तेव्हा ते परोक्षच झालं. जेव्हा जेव्हा येतो वा इमानी भूतानी जायंते, याच्यातून होणारं ज्ञान ब्रह्माचं तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती असं सांगितल्याने तद्ब्रह्मेती या पदाने तुम्हाला परोक्ष झालं का अपरोक्ष झालं? परोक्षच झालं, फक्त असत्वापादक आवरण दूर करण्यासारखंच झालं. आता तुम्ही म्हणाल मग तत्वमसी महावाक्याने काय झालं? ते आभानापादक आवरण दूर झालं. परंतु वेदातल्या सगळ्यांनी काय केलं? आवरण भंग करण्याचा वेदाचा प्रयत्न झाला. स्वयंप्रकाश ब्रह्माला प्रकाशित वेदातला कोणताही शब्द करू शकला नाही. म्हणून सांगतात की वेदाचे बहुवसपण देखेचे ना जयाचे अंगण, गगनाचे पांघरुण होय देखा. याचं माऊलीने असं, हा आकाशाचं काय आहे? पांघरुण आहे. म्हणजे हा परमात्मा जो आहे तो आकाशापेक्षाही काय अनंत आहे, अनंत पटीनं व्यापक आहे, निरतिशय व्यापक आहे. स भूमिम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम असा परमात्मा आहे. इथं आकाशाचंच उदाहरण का दिलं? कारण शब्द हा आकाशाचाच गुण आहे की नाही? जर तो आकाशाचंही पांघरुण होतो तर त्या आकाशाचा गुण असणारा शब्द त्याचं कसं प्रकाशन करील? अर्थात त्याचं प्रकाशन करू शकणार नाही. म्हणून आईसे जाणूनी योगीश्वर जया ते म्हणती परात पर, जे अनन्य गतीचे घर गिवसीत ये. हे जे काही वर्णन करतात हे तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वरी भावली. म्हणून तुकाराम महाराज इथं काय होतं, एकदम त्याला बुद्धी कशी कुंठित होते ज्ञानेश्वरीच्या ह्या चिंतनामध्ये. तर तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली आणि मनोनी ठेविली पायी डोई असं म्हणतात. तर इथं सांगतात हे आहे कसं तत्व, हे जाणूनी योगीश्वर. योगीश्वर म्हणजे जे जे काही याज्ञवल्क्यांसारखे श्रेष्ठ महामुनी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीचे उपाय करणारे द्रष्टे ऋषी. ऋषी हा मंत्र द्रष्टा राहा. ह्या वेदमंत्राचे खरे जे द्रष्टे ऋषी आहे, जे अनुभूतीला प्राप्त झाले, अशा ज्यांच्या समाधी भाषेत ही व्यासांची जशी भागवत समाधी भाषा आहे तशी द्रष्ट्या ऋषींचे ते त्याचे मंत्राचे करते नाहीत, पण ते मंत्राचे द्रष्टे मात्र आहेत. अशा जे योगीश्वर आहेत हे आईशे जाणूनी, त्यांना हे कळलं काय वेदाचा कितीही जरी अनंतत्व असलं पण ते परमात्म स्वरूपाला इदम इत्थम रूपाने त्याचं साक्षात्कार किंवा त्याचं दर्शन करू शकत नाही. असं जर असेल विधिमुखाने तर त्याला त्यांनी काय शब्द केला, त्या परमात्म्याला कोणतं विशेषण योजलं म्हणा या ठिकाणी, किंवा कोणतं नामाभिधान दिलं तर दया ते म्हणते परात्पर. परमात्म्याला पर पण नाही म्हटले, परात्पर असं म्हटले. म्हणजे परात्पर म्हणजे काय? यो बुद्धे परतस्तु सहा असं म्हणा. किंवा माया कार्य जे आहे, माया कार्य जे आहे अपर आहे, बरोबर ना? माया कार्य जे काय आहे अपर आहे, आणि माया कार्य आणि जे माया विशिष्ट आहे, बरोबर ना? माया विशिष्ट जो परमात्मा आहे तो काय आहे? पर आहे. आणि हे जे तत्व आहे विशुद्ध स्वरूपातलं हे परातही काय आहे? पर आहे. म्हणजे कार्य आणि कारण प्रपंचाहून नेहमीच अतीत असणारं, त्याचा कधीही त्याला स्पर्शसुद्धा झाला नाही, म्हणून त्याला परात्पर असं योगीश्वरांनी त्याचं लक्षण किंवा त्याचं नामाभिधान केलेलं आहे. म्हणून म्हणतात आयशे जाणूनी योगीश्वर जयाते म्हणती परात्पर. आता हे एवढं कोणाला प्राप्त होतं? हे आपल्या भक्तीचा महिमा आहे की हे जे अनन्य गतीचे घर घेवसीत हे. आणि जर कोणी अनन्य गती म्हणजे ज्या पुरुषांनी अन्य सगळ्याच गतीचा किंवा गती शब्द जे ज्ञानवाचक आहे किंवा अन्यवृत्ती, तर त्या अन्य जी ज्ञान आहेत त्या ज्ञान संपादन करणाऱ्या वृत्तीचा त्यांनी पूर्णपणे असंच म्हणता येईल ना, त्याचा परित्याग केलेला आहे. म्हणजे ज्या पुरुषाने आपल्या जीवनाचं नाव काय ठेवलेलं आहे? भक्ती. ज्याच्यामध्ये भक्ती, भगवान आणि भक्त हे तिन्ही काय आहेत? भागवताच्या भाषेत एकरूप आहेत. याला म्हणायचं अनन्य गती.
म्हणजे आपल्या जीवनामध्ये फक्त विषय तो त्यांचा झाला नारायण, हे अनन्यगतिक. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहम. किंवा दुसरा श्लोक आहे ना, तेषामहं समुद्धरता मृत्यू तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्ताचा पूर्णपणे प्रवेश केलेला आहे, म्हणजे चित्तवृत्तीला केवळ एकच मी आलंबन दिलेलं आहे, असा अनन्यगतिक असा जो पुरुष असेल तर त्याचं घर गिवसित आहे. हे तत्त्व आहे ना, हे तत्त्व त्याचं घर शोधित येतं. याचा अर्थ त्याला होणारी मुक्ती ही इतकी निश्चित आहे की त्याला मुक्ती प्राप्त करायची नाही. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी आता दिवसचारी खेळीमिळी. अशी जशी जीवनमुक्ती आहे तशी याला ही सा काष्टा सा परागती ही स्वतः होऊन त्याला वरण्यासाठी येते. म्हणजे इथं जीवनमुक्ती परिणली नवरी आणि इथं काय, ही विधेयमुक्ती त्याचं घर शोधित येते. आहे की नाही? इथं हे विधेय कैवल्य जे आहे ना, हे त्याचं घर शोधित येतं. तुम्ही म्हणाल आता ते कसं काय येतं, तर त्याचं पुढं यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तींचैव योगिना हे पुढं सांगणार आहेत. तर ही अनन्यगतीचे घर गिवसित हे आपण कोणाला कालच सांगितलं की जे 11 माळा करतात, वर्षातून एकदा वारी करतात, त्यांचा हा विषय नाही. तर ते जे तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते त्या एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. ह्या अंतकालाविषयी लोकांच्या इतक्या धारणा आहे. त्यासाठी व्यासमुनींना सूत्रामध्ये आणि भाष्यकारांना त्या 4थ्या अध्यायामध्ये एक संपूर्ण पाठ खर्च करावा लागला हा अनन्य ह्याच्याविषयी. कारण गीतेमध्येच वाचून आणि गीतेमध्ये असं म्हटलंय. याच्यावर तुम्हाला गीतेमधल्या जेवढ्या 8व्या अध्याय संबंधाने ह्या अंतकालच्या श्लोकासंबंधाने जेवढे लोक शंका करतील किंवा जेवढ्या लोकांच्या चुकीच्या धारणा आहेत, एवढ्या दुसरी कुठे दिसणार नाही. लोक म्हणतात एकादशीला गेला, आहे की नाही, चांगला होता तरी गेला. शंका करायचा झाला तर तो व्यसनी होता तरी एकादशीला गेला, त्याला मुक्ती मिळेल का, अशा प्रकारचं. रात्री गेला मग त्याचं कसं काय होणार, कारण धूमो रात्रीस तथा इथं लिहिलेले हे श्लोक. याच्यासाठी व्यासांना हे संपूर्ण ह्या विषयाचं विवेचन करावं लागलं. आता भामतीचं आपण पाहिलं नाही, पण भामतीमध्ये त्याच्या फार बारकाव्याने चिंतन केलं असं म्हणतात. आता त्याच्यातलं पाहिलं नाही आपण. तर हे ब्रह्मसूत्रामधले जे काही आहे साधारणपणे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. तर त्याचा जर अर्थ आपण केला तरी ह्या शंका दूर होतात. तेव्हा इथं सांगतात की जे अनन्यगतीचे घर गिवसित आहे, ह्या अनन्यगती ज्यांना दुसरी गतीच नाही, गंतव्य स्थानच नाही, त्यांच्या प्रत्येक वृत्तीचं आलंबन एकमेवा अद्वितीय असा मीच आहे असं सांगतात. असे जे लोक आहेत त्यांची भक्ती कशी असते, तर जे तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते जे तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. या ठिकाणी परमात्म्याची भक्ती आपण तनु म्हणजे शरीरानेही, नंतर वाचा म्हणजे वाणीनेही आणि चित्तानेही आपण म्हणजे काया वाचा मनाने जर त्याने नाईकती दुजिये गोष्टीचे ज्याच्या शरीराने मनाने आणि वाणीनं परमात्म्याविषयी दुसरा कोणता विषयच कधी केला नाही, नाम त्याने ऐकलंसुद्धा, दुजिये गोष्टी ते नाईकती दुसरी गोष्ट कानावर सुद्धा पडू दिली नाही. तया एकनिष्ठेचे अशी जी एकनिष्ठा आहे ती एकनिष्ठा हे कोणाचं होऊ शकेल, असा मनुष्य कोण आहे, काया वाचा आणि चित्त याने परमात्म्या व्यतिरिक्त दुसरं कोणालाही आलंबन करीत तर नाही पण ऐकत सुद्धा नाही, कानावर सुद्धा पडू देत नाही. त्याला म्हणतात की त्याची एकनिष्ठा आहे, अनन्यनिष्ठा आहे. आणि ती अनन्यनिष्ठेचं कोण आहे, पिकते सुक्षेत्र. त्या अनन्यनिष्ठेचं परिपक्व झालेलं सुक्षेत्र म्हणजे चांगली सुपीक जमीन कोण आहे, तर हा पुरुष आहे. बरोबर ना. अनन्यनिष्ठे हा असा जो पुरुष आहे त्याचा अनुभूती काय असते, हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू आयसा जयाचा मनोधर्मू तया आस्तिकाचा आश्रमू पांडवागा. ठीक आहे. नाही तर आता ह्या पुरुषालाच वर्णन केलं ना, त्या एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र. हे हा पुरुष आहे का ते तत्व आहे, तर हा पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. हे
त्या पुरुषाचं, त्या साधकाचं वर्णन केलेलं आहे असं झालं. हां, आता त्याचा बोध कसा असतो? हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू आयसा साचू दयाचा मनोधर्मू जया आस्तिकाचा आश्रमू पांडवागा. तया आस्तिकाचा आश्रमू पांडवागा. ह्या पुरुषाचा बोध काय असतो? बोध म्हणजे काय आहे? इथं बोध शब्दाने बोध नाही घ्यायचा, त्याचं भावना आहे. त्याला बिचाऱ्याला ज्ञान झालं नाही, पण तो भावनेने हे सगळं त्रैलोक्य हे पुरुषोत्तम आहे असं म्हणतात. या ठिकाणी अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ. हे सगळं वर्णन आहे ना इथे. अनाथा अचिंताचे मायपोट असं म्हटलेले हे सगळं वर्णन त्याचं आहे. काय आहे पुढं? काय एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभतसे. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन ना. अशा सगळ्या जी नाती आहेत ना ती त्यांनी परमात्म्याशी जोडली. किंवा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. सगळं काही आहे ते माझं परमात्म तत्वच आहे असं आपल्या इष्टाच्या ठिकाणी ज्याने पूर्णपणे ब्रह्मभावना केलेला असा हा पुरुष आहे. आणि त्या पुरुषाला त्रैलोक्याची पुरुषोत्तम, हे सगळं त्रैलोक्य हे माझा पुरुषोत्तम आहे. म्हणजे हे सगळं त्रैलोक्य ब्रह्मरूप आहे. आयसा जयाचा साचा मनोधर्म, असा ज्याचा खरा मनाचा धर्म म्हणजे अंतकरणाचं निश्चय किंवा अंतकरणाची वृत्ती किंवा धारणा. मनोधर्म म्हणजे मनाची असणारी धारणा. आणि ती पुन्हा कशी आहे? साचू म्हणजे खऱ्या अर्थाने आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे याच्या पलीकडचं आपल्या जीवनात काही आलं तरी त्याचा अंगीकार करायचा नाही, हे त्याचं ठरलेलं आहे. देहमोहापातय आम्ही कार्यमोहात साधय आम्ही. साचा मनोधर्म म्हणजे देह जरी पडला, मरणाची जरी वेळ आली तरीसुद्धा मी माझी ही धारणा कधी सोडवणार म्हणजे त्या धारणेचा कधी त्याग करणार नाही असं ऐसा साचा दयाचा मनोधर्म. आणि हा पुरुष काय आहे? आस्तिकाचा आश्रम पांडवागा. आणि जे काही आस्तिक आहेत ना त्या सगळ्या आस्तिक कोण आहे की या ठिकाणी वेदाला प्रामाण्य मानणारे जेवढे म्हणून आस्तिक आहेत त्या सगळ्यांचा आश्रम म्हणजे त्या सगळ्यांच्या श्रमाचं परिहार करणारचं विश्रांतीचा ठाव तो काय? पायी संतांची या भाव. त्याला म्हणायचे का आश्रमाचा आस्तिकाचा आश्रम. या ठिकाणी आस्तिक लोकांचा तो काय आहे? श्रम परिहार करण्याचं स्थान आहे. म्हणजे अशा माणसाला जरी पाहिलं तरी दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष हा असा जो पुरुष आहे हे पांडवागा, हे अर्जुना त्याचं वर्णन भगवान स्वतः तोंड भरून याचं इतकं वर्णन करतात. याचं कारण भगवान आपलं स्वतः त्याचा निर्वाळा देतात. मग ह्या ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं तर ज्ञानोबा आहे किंवा गीतेमध्ये पाहिलं तर भगवान. गीतेमध्ये काही नाही, फक्त ह्या जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. दुसरं सगळं जर पाहिलं जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन सोडून गीतेमध्ये दुसरा विषयच येत नाही. भगवंतालाच हे कोणत्याही गुणातीत असो, स्थितप्रज्ञ असो, ज्ञानी भक्त असो, कोणत्याही प्रकाराने त्याचं वर्णन करताना तेच आहे. कारण भगवान स्वतः सांगतात म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा जे साम्य शेजे डोळा लागला तया. भगवान सांगतात मी वेळोवेळा याचं वर्णन का करतो तर ह्या साम्य शेयेवर तो पौडलेला आहे, त्याला डोळाला काय तुका म्हणे मग नये वृत्ती वरी सुखाचे शेजारी पौडईन. ह्या अवस्थेला आणि असे पुरुष जगामध्ये फार दुर्मिळ आहेत. म्हणून मला असा जो पुरुष आहे त्याचं वर्णन वारंवार करावं वाटतं. म्हणून म्हणतात तया आस्तिकाचा आश्रम पांडवागा. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशांशी, जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट, भक्तीशी उजू वाट जया गावा. हे सर्व जे वर्णन आहे हे वर्णन त्या पुरुषाचं वर्णन आहे का तत्वाचं वर्णन आहे? हे सगळं तत्वाचं वर्णन आहे. आता हे जे मध्ये जे चाललंय तर हे आस्तिकाचा आश्रम तो ज्या पुरुष ह्या तत्वाला प्राप्त झाला त्याचं वर्णन आहे. नाही त्यात हा पुरुष ज्या तत्वाला प्राप्त होतो त्याचं वर्णन आहे. परंतु हा पुरुष आणि ते तत्व ह्या दोन्हींच्या मधला अभेद असल्यामुळं ह्या दोनच्या काय आहे ह्या दोघांचा काय अभेद आहे पुढे त्यांनी यत्र काले त्वनावृत्तीमध्ये सांगितलेलं आहे
की या ठिकाणी तो पुरुष जो आहे तो कुठं प्राप्त होतो, तर माझ्या स्वरूपातच राहतो. ते माझं स्वरूप कसं आहे हे वर्णन करत असताना कधी कधी माऊली आपण सांगितलं ना, अशा काही गोष्टी ना वार्तिकासारख्या केलेल्या की ज्यामध्ये त्या पुरुषाने काय साधन केलं हे पण त्याच्या भूमिका त्याच्या अंतःकरण वृत्तीची भूमिका काय आहे याचंही वर्णन करतात. हे सांगत असताना तो पुरुष आणि ते तत्व ह्या दोघांचं ऐक्य कसं आहे हे सांगत असल्यामुळं वर्णन तर तत्वातच चाललेलं आहे. पण तत्वाचं चालता आस्तिकाचा आश्रम कोण आहे, खरा ते तत्वच आहे. परंतु ज्या पुरुषाच्या अंतःकरणात हा बोध झालेला आहे तो सुद्धा आस्तिकांचा आश्रम नाही का? बरोबर आहे ना? कारण काय, म्हणून मी अगोदर विचारलं, हे आस्तिकाचं वर्णन चाललं आहे का त्या तत्वाचं वर्णन चाललं आहे की त्या तत्वाला प्राप्त झालेल्या पुरुषाचं? अजून तर त्याला प्राप्त व्हायचं आहे, तो निश्चित प्राप्त होतो याचं वर्णन चाललेलं. निश्चित जिथं प्राप्त होतं ते तत्व कसं आहे याचंच वर्णन चाललेलं आहे की नाही? पण याला प्राप्त होणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचे तोंड भरून वर्णन करतात. म्हणून सांगितलं भगवानसुद्धा त्याचं वर्णन करतात. त्याचं वर्णन करायला खरं जर तो स्वरूप झाला नसला तर त्याचं कोण वर्णन करतं? हा तेच सांगितलं ना, त्याच्यामध्ये दोघांचं काय आहे, ऐक्य भावालाच प्राप्त झालेला आहे. असा पुरुष म्हणजे हा ब्रह्मविद नाही, तो ब्रह्मच आहे. असा जो पुरुष आहे तो ब्रह्मविद नाही तर तो काय आहे? कारण खरा ब्रह्मविद काय आहे? ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मस्वरूपच होतो, म्हणून त्याचं वर्णन आहे असं म्हणायचं. त्याचा आता हा त्रैलोक्याची पुरुषोत्तमू आयसा साचू दयाचा मनोधर्मू तया आस्तिकाचा आश्रमू पांडवागा. ज्याच्या अंतःकरणाची धारणा हे सर्वच काय आहे, परमात्म तत्व आहे. आणि असा असणारा, बरोबर ना, ते परमतत्व, तुम्ही आता परमतत्व घेतलं तर तो आस्तिकाचा आश्रम आहे. आणि पुढं काय सांगतात, जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशाशी. आता हे तत्व ह्या तत्वाला तो प्राप्त झालेला आहे पुरुष, तर त्या तत्वाचं वर्णन सांगताना निर्गर्वाचे गौरव, हा मोठेपणा कोणाचा आहे माहिती आहे का? तर हे जे पुरुष, हा जो पुरुष आहे याला अंतःकरण उपाधी धरून हे वर्णन चाललेलं आहे का उपाधी विवर्जित याचं वर्णन चाललेलं आहे? अंतःकरण उपाधीला धरून चाललेलं आहे की नाही? मग फक्त काय आहे, ह्या दोघांचं काय आहे, नित्य संचलेलं ऐक्य आहे. दोघांचं नित्य संचलेलं ऐक्य आहे. पण ह्या स्थितीला जाताना ही जी स्थिती आहे ना, ही खरी निगर्वाचे गौरव. जो गर्वरहित पुरुष आहे ना त्याचा हा गौरव, म्हणजे त्याचा हा मोठेपणा आहे. म्हणजे असा निरहंकार बुद्धीनं परमात्म्याची उपासना करणारा किंवा गुरुभक्ती करणारा किंवा ईश्वर भक्ती करणारा पुरुष, त्याचा हा मोठेपणा आहे, निगर्वाचे गौरव. आणि पुन्हा ही जे परमतत्व आहे ना, ती निर्गुणाची जाणीव, हे परमतत्व जे आहे त्या परमतत्वाला कोण प्राप्त होतो? इथं निर्गुण शब्दाचा आहे निर्गतः गुणः यस्मात्, म्हणजे ज्याच्यापासून सगुण सापेक्ष निर्गुण नाही, जो गुणातीत झालेला आहे. इथं निर्गुण शब्दाने काय घ्यायचा? गुणातीत झालेला पुरुष आहे आणि त्याची ही जाणीव आहे. ही जाणीव सापेक्ष गुणांना घेऊन झालेली जाणीव नाही. गुणांना घेऊन, गुणांच्या ज्या ठिकाणी गुणांचा अभाव आहे, गुणांचा अभाव आहे असं निर्गुण, असा त्याचा अर्थ नाही. तर त्या ठिकाणी ती निर्गुण म्हणजे काय, सगुण निर्गुण गुणाचे सगळं ऐका ना. आणि ते आगुण हरिविनं, स्वामी महाराज सांगायचे आगुण हरिविनं व्यर्थ जाय, ते आगुण इथं निर्गुण शब्दाने सांगितलं. असं चिंतन करावं, काय हरकत नाही ना. तर ते बरोबर ना, की निर्गुणाची ही काही जाणीव, त्या निर्गुणाचं खरं ज्ञान आहे ना, अशा पुरुषाला झालेलं जे ज्ञान आहे ना ते खरी जाणीव आहे. म्हणजे ती कोणती जाणीव आहे? तिथं जाणीव नेणीव भगवंती नाही, असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची ती जाणीव आहे. म्हणजे त्या स्वरूपाचं ते ज्ञान आहे, ते यथार्थ ज्ञान आहे, आहे की नाही? किंवा ते आपलं स्वरूपभूत ज्ञान आहे आणि ते यथार्थ आहे असं म्हणा, आहे की नाही? म्हणून ते निर्गुणाची जाणीव. पुन्हा सांगतात जे सुखाची राणीव निराशांशी. आणि आणखी सांगतात की हे जे आहे ना, तर हे सुखाची राणीव म्हणजे सुखाचं साम्राज्य आहे.
पण हे साम्राज्य कोणाला प्राप्त होतं? निराशाशी, म्हणजे ज्या आशारहित जे पुरुष आहे ना त्यांनाच आहे. आशायाम परमम दुःखम आणि नैराश्यम परमम सुखम. पुढे काय? यथा संचिद्य कांताशाम सुखे सुश्वाप पिंगला, असं जे वर्णन भागवतामध्ये केलं तेच म्हणायचं ना. निराशाशी काय आहे? सुखाची राणी व निराशाशी, म्हणजे नैराश्य. इथं नैराश्याशी असा एक पाठ आहे. अर्थ दोघांचा काय होतो? एकच होतं. अजून पुढं सांगतात, म्हणजे याचा अर्थ हा जो पुरुष आहे हा सुखाच्या साम्राज्यावर बसलेला आहे. हा पुरुष निराश आहे. मग सुखाच्या साम्राज्यावर कोण बसेल? ज्याने संपूर्ण ऐहिक किंवा पारलौकिक वासनांचा पूर्णपणे परित्याग केलेला आहे. त्याचंच हे त्यालाच ह्या पदाची विश्रांती प्राप्त होते. याच्यातून सांगत असताना एकही आपल्या अंतकरणात आपसमज राहू नये की मी ब्रह्मलोकाला जाईल. त्याच्या ब्रह्मलोकाला निश्चित जाशील, पण ब्रह्मलोकाला जाण्यासाठी लागणारा जी साधना आहे ती साधना या प्रकारची असेल तर, नाही तर मनात सुद्धा आणू नये. काही लोक म्हणतात की मी पंतप्रधान होईलच एक ना एक दिवस. मला वाटतं कारण लोकशाही राज्य आहे, मताचा अनेकांनी मतं दिलं म्हणजे होतं. पण तू सरपंचच कधी झाला नाही तर तुला त्या ठिकाणी इकडं कुठं इथं जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे पारत्र पुसशी काय. ज्याचं इहलोकात हे जगता नाही आलं आणि परलोकात तुला म्हणे की मला ब्रह्मलोकाला मी जाईल आणि तिथं मुक्त होईल, हे मनात विचारसुद्धा आणू नको. हे सुखाची राणी होय, सुखाचं साम्राज्य आहे, पण तुझ्या अंतकरणात आशा आहे का हे तपासून पहा. आहे की नाही? तुझ्या ठिकाणी अहंकार आहे का हे तपासून पहा. कारण ते पद कसं आहे? निगर्वाचे गौरव आहे. आहे की नाही? आणि पुन्हा निर्गुणाची जाणीव. तो रजोगुण तमोगुणात खितपत पडला, शुद्ध सत्वगुणात सुद्धा तुला राहता येत नाही. ना सात्विक धैर्य, ना सात्विक स्मृती, ना सात्विक ज्ञान, काहीच नाही. ना सात्विक आचार, ना सात्विक विचार, ना सात्विक क्रिया. आणि तू काय म्हणतो? काय थोडीशी केलेली साधनं, त्याचं तुमच्यासाठी धूम्र मार्ग आहे. त्याचा विचार नंतर करू. ते तुम्ही जर काही केलं असलं तर, आहे की नाही? आणि नसलं तर मग काय आहे? क्षिपाम्यजश्रम शुभा नासुरी शिव योनिश. गीतेमध्ये 16व्या अध्यायात 3रा प्रकार तुम्हाला सांगणार आहेत. उगीच ब्रह्मात राहून आपण भक्ती केली तर जाऊ ना ब्रह्मलोकाला. हे ब्रह्मलोकाला जाण्यासाठी एवढं सोपं नाही. ह्या आधी कारण फक्त तुमचं काय झालं आहे? बुद्धिमांद्यामुळं किंवा तुमचं मुमुक्षुत्व मंद किंवा मध्यम स्वरूपाचं असल्यामुळं किंवा ईशत मल ईशत विक्षेप असल्यामुळं तुम्हाला दंड स्वरूपामध्ये किंवा दंड स्वरूपामध्ये तुम्हाला ब्रह्मलोक मिळेल किंवा तुम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये मिळेल. पण तुमचं पुनरावृत्ती टळणार नाही. हे सगळ्या लक्षणांनी संपन्न असलं पाहिजे. की स्वामी महाराज तर असं म्हणायचे, किंवा तुम्हाला किमान एवढं तरी वाटलं पाहिजे मरताना की मी तर काही तत्वाला प्राप्त झालो नाही, तत्वाचं मला यथार्थ अवगम झाला नाही, पण किमान मी जर माझ्या जीवनाचं सिंहावलोकन केलं तर मी जन्मल्यापासून आत्तापर्यंत प्रामाणिकपणे मोक्षप्राप्तीचा प्रयत्न केलेला आहे. एवढं जरी झालं तर तुमची खूप मोठी झेप झाली, पण एवढं तरी झालं पाहिजे. इथं माणसाचं मन पावली त्या ठिकाणी त्याला साक्ष देईल की आपण ह्या प्रकाराने झालो नाही. तुकाराम महाराजांचं का मग जनमानवले वरी बाह्यात्कारी तैसा मी अंतरी नाही झालो, म्हणून पंढरीनाथा वाटतसे चिंता प्रगट बोलता लाज वाटे. संता ब्रह्मरूप झाले अवघे जन आणि ते माझे अवगुण न देखती. तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा आहे देवा बरा जैसा तैसा. जर माणसाने आपल्याला खरं आपलं मनच या ठिकाणी मन जाणे पापा आणि तुका म्हणे माये बापा. म्हणून आपली साधना ही सुद्धा स्वसंवेद्य आहे. आणि जर ती स्वसंवेद्य असेल तर जे साध्य आहे ते कसं आहे? स्वसंवेद्य. तिकडं जायचं ज्यांनी स्वसंवेद्यतेचा प्रामाणिकपणा साधनाचा ठेवला नाही तर स्वसंवेद्य ही स्थिती त्याला कशी प्राप्त होणार आहे? जी पक्का विषय असणार आहे त्याला केवढा नाही. आता तर ब्रह्मलोकात होईल, पण तिथेही होण्यासाठी लागणारा अधिकार जो आहे तो तुम्ही किती संपादन केलेला आहे ही गोष्ट विचाराची. म्हणजे अंतर्मुख असणाऱ्या मुमुक्षूचंच हे चाललेलं चिंतन आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी मुमुक्षूच्या दृष्टीनं हे जे तत्व आहे त्या तत्वाचं वर्णन चाललेलं आहे. जे संतोष या वाढिले ताट
जे अचिंता अनाथाचे मायपोट भक्तीशी उजू वाट जया गावा. काय भगवान काय म्हटले होते, तस्याहम सुलभ पार्थ. त्याला मी सगळ्यात भक्ताला मी काय आहे, सुलभ आहे असं सांगितलं. आता सांगतात जे संतोष या वाढिले ताट, हे कोणाला केले माहिती आहे का, तर हे जे स्वरूप स्थितीचं ताट आहे किंवा ही जी निर्विशेष मुक्ती आहे जी ब्रह्मलोकात तुम्हाला प्राप्त होणारी आहे, तर ती स्थिती कशी आहे, संतुष्ट माणसाला वाढलेलं ताट आहे. इथं संतुष्ट म्हणजे कोण घ्यायचा, संतुष्ट म्हणजे कोण घ्यायचा या ठिकाणी, संतोषाला कृष्ण महाराज. इथला संतुष्ट कोण, ज्याला ह्या पुरेपुरे हा संसार नको दुजियाची थार असं ज्याला वाटत असेल, तो आलम भावना ज्याला झालेली आहे, बरोबर आहे ना. आणि फार झालं तर निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाची स्थान कोळपी गुहा कोठेही चित्ताशी नसावे बंधन आणि हृदय नारायण साठवावा किंवा आठवावा असा जे कोणी असेल तर तो संतुष्ट आहे. त्याला जास्त काही गरज नाही. आणि ज्याला अजून काही संपादन करायचे संचय करायचा त्याचं हे काम नाही, तो मनुष्य कसा असला पाहिजे, येस्त्वा आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानव हा आणि आत्मनेवच संतुष्ट. आत्मस्वरूपामध्येच त्याची संतुष्टी आहे, इतर कुठेही संतुष्टी नाही. ह्या प्राप्त झालेला आहे का प्राप्तीची इच्छा करणार आहे, इच्छा करणारा अजून प्राप्त झालेलं नाही. पण जे जसं असेल अन्न आच्छादन हे तो प्रारब्धा आधीनं याच्याबद्दल तो कधी विचार करत नाही. याची ह्या पोटाची नको चिंता करू वस्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग असं त्याची काय आहे, मनाची पूर्णपणे धारणा होऊन गेली. कोणाचंही काम नाही. ते विद्यानंद स्वामी एक सांगायचे, सहज ओघात आलं म्हणून सांगतो. विद्यानंद स्वामी सांगायचे, एक मनुष्य होता सावकार, त्यांनी 7 पिढ्यांची सगळी इस्टेट त्यांनी खूप मोठी मिळवून ठेवली. आणि त्याचा जो मुनिमजी होता ना, एक दिवस त्याच्या मनात आलं की आता हे आपल्याजवळ किती संपत्ती याचं मोजमाप करावं. काही लोकांच्याजवळ इतकी संपत्ती असते का त्यांना पण माहीत नसते किती आहे. म्हणून त्यांनी त्या मुनिमजीला सांगितलं. त्या मुनिमजीनं सांगितलं की इतकी इतकी संपत्ती आहे, साधारणतः ते किती दिवस पुरेल. ते म्हणे आत्ताची जी दैनंदिन तुमचा खर्च आहे त्याप्रमाणे ही 3 पिढ्याला इस्टेट का 6 पिढ्याला इस्टेट पुरेल, 6 पिढ्याला इस्टेट पुरेल असं ते सांगितलं. तर त्यांनी सांगितलं 6 पिढ्याला झोपच उडून गेली, त्याला भूक पण लागण्याची झाली. त्यांना 7वी पिढी क्या खायगी 7वी पिढीचं कसं होणार असं त्याला वाटलं. मग त्याला झोप येईना. मग त्या मुनिमजीने त्याला एका कोणाकडे साधूकडं नेलं आणि त्या साधूंना त्यांनी सांगितलं की बा मला झोप येत नाही, सारखी मला चिंता लागली. चिंतेचं कारण कोणतं आहे, 7वी पिढी काय खाणार याच्याबद्दल. मग त्यांनी काय सांगितलं की 4थी का 7वी पिढी ते असं म्हणायचे. तर त्यांनी सांगितलं की मग तुम्हाला एक उपाय आहे, तो म्हणजे दररोज एक कोणीतरी अतिथी जेवायला घ्यायचा आणि त्याच्याबरोबर जेवण केलं ना मग तुमची ही तक्रार जाईल हळूहळू. मग त्यांनी नियम केला, दररोज एका अतिथीला कोणाला तरी जेवणाच्या अगोदर बाहेर ओट्यावर यायचं, बोलवायचं, त्याला आपल्या पंक्तीला घेऊन जेवायचं. त्याला थोडं थोडं बरं वाटायला लागलं. आणि काय झालं की एक दिवस त्याला कोणी अतिथीच मिळाला नाही. तिथं बरेच भंडारे होते त्या दिवशी, त्यामुळं ते साधू लोक कोणी मिळाले नाही. तर नंतर काय झालं, एक साधूचा तो काय झुंड त्याच्या घरापुढून चालली होती. मग तो लगेच आडवा झाला, जेवण करायला चालला, तुम्हाला दक्षिणा देतो. पण ते म्हणे आम्ही जेवण केले, काय जेवण करायचं आता आम्ही करणार नाही याच्यामध्ये. नंतर काय झालं, एक साधू आला, त्याला तो काय म्हटला की तुम्ही जेवण करा. तो म्हणला नको, दक्षिणा देतो तरी नको. त्यांनी सांगितलं बरं म्हणे नका जेवू, मी तुम्हाला वाढून देतो, ते संध्याकाळचं, आता तुम्ही पंक्तीला जेवले ना संध्याकाळच्या राहील. त्यानं हे संध्याकाळचं कोण पाहते म्हणे. त्यांनी म्हटलं याला म्हणतात संतुष्ट. तिथं म्हणलं तर मग त्या महात्म्याच्या म्हणजे त्या गृहस्थाचा असा प्रकाश पडला त्याच्या जीवनामध्ये की त्याला अशी बुद्धी उत्पन्न झाली, अरे हा साधू संध्याकाळची याची चिंता सुद्धा करत नाही, संध्याकाळचं कोणी पाहिलं म्हटलं तरी मागं पाहिलं नाही, निघून गेला. मग हा म्हणतो मी 7व्या पिढीचे कैशी खायगी याची कशाला चिंता करू. याला म्हणतात संतुष्टता, आहे की नाही. आणि हे असा जो संतुष्ट असेल त्याला ह्या स्वरूप स्थितीचं ताट वाढलेलं आहे. संतोष या वाढिले ताट. आणि जे अचिंता अनाथाचे मायपोट याच्यामध्ये पण सांगतात, जो मनुष्य आहे ना अचिंता, चिंता करीत नाही, चिंता विवर्जित आहे. कारण काय आहे, चिंतेने मनुष्याचं अंतःकरण इतकं जळतं. त्यांनी तर सांगितलं चिता आणि चिंता याच्यामध्ये फक्त एक अनुसाराचा फरक आहे. ते सुभाषितकार म्हणतात सजीवम दहते का दहती,
6 चिता चिंता समख्याता बिंदू मात्रेनं विशेषता. चिता आणि चिंता याच्यामध्ये फक्त काय आहे, बिंदू आहे म्हणतात, एवढंच त्याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. पण काय म्हणतात, एक फरक इतका मोठा आहे जमीन आसमानाचा, का चिता काय करते, मेलेल्या माणसाला जाळते, आणि चिंता काय करते, जिवंत माणसाला जाळते. असा एवढा फरक आहे. आणि जो पुरुष सगळ्यात कोण आहे, जो चिंता विवर्जित पुरुष झालेला आहे ना, तो सर्वात जास्त सुखी असतो, ज्याला कोणतीही चिंता नाही. आता चिंतेचे किती विषय, त्याची निवृत्तीची साधनं, ही खरं साधन एकच आहे. चिंता कधी निवृत्त होईल, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी. लोक चिंता बाजूला काढायच्या विचारात जेवढे उपाय करतात ना, त्यांनी चिंता वाढत जाते. आणि परमात्म्याला हृदयात ठेवायचं नाही. आणि दुसरी चिंता, ते स्वामी महाराज सांगायचे, एका मनुष्याला त्याची मुलगी आहे ना, तर त्या मुलगी झाली, तिचं नाव काय ठेवायचं, त्यांनी सांगितलं आयुष्यभर आपलं चिंतेत गेलं, आता आपण हिचं नावच शांती ठेवू. त्यांनी शांती नाव ठेवलं, तर पुढं काय झालं, तो थोडा त्याला बरं वाटलं काही दिवस. स्वामी महाराज सांगायचे, शांती जशी मोठी झाली तशी तशी त्याला ती उपवर झाल्यावर लग्नाची चिंता लागली, आहे की नाही. ती शांतीच काय झाली, त्याला अशांती वाटायला लागली, असं आहे. परंतु या ठिकाणी हे चिंता जी आहे, जोपर्यंत परमात्म तत्वाचं ज्ञान झालं नाही किंवा प्रवेश भितरी केला देवे असं झालं नाही, तोपर्यंत चिंता कधीही निवृत्त होत नाही. कारण चिंतेचं मूळ कारण आहे परमात्म स्वरूपाचं अज्ञान किंवा परमात्म स्वरूपाचं विस्मरण, हे त्याचं काय आहे, कारण आहे. त्यामुळे चिंता निवृत्त करायची असेल, मुळापासून निवृत्त करायची असेल, त्याला एकच उपाय आहे, भगवत शरणागती, दुसरा कोणता उपाय नाही. किंवा तुकाराम महाराज म्हणतात ना, योगक्षेम भार अवघा घातला तुझे माथा. आम्ही कोण काय आता प्रमाण सांगितलं ना, नको चिंता करू वस्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, असं त्यांनी भार घातला. तर तुका म्हणे भार घातलिया वरी, आणि होईल कैवारी नारायण. मग तुमची चिंता नाही. तर बाकीचे लोक आहे, तुकाराम महाराजांचं म्हणणं, याची चिंते माझा करपला भीतर, सगळं अंतकरण माझं जळून गेलं, कोणत्या ह्या सांसारिक चिंता केल्यामुळं. आणि तुकाराम महाराजांचं अंतर्दग्ध कशामुळं व्हायला लागलं, परमात्मा मला का भेट देत नाही, याच्यासाठी. चिंता केली तर काय करायची, परमात्मा प्राप्तीची चिंता करायची. ही चिंतेला चिंतासुद्धा म्हणू नये, कारण ही चिंताच खरी मनुष्याला निश्चिंत करत असते. ती चिंता करण्याऐवजी आपण आपली चिंता दूर करण्यासाठी भौतिक नाना साधनाच्या केल्या खटापटा, परी त्या न पवती याच्या दारवंटा. कितीही जरी आपण खटपट केली तर त्याच्या उंबरठ्यापर्यंत सुखाच्या आपण जाऊ शकत नाही, चिंता विवर्जित होऊ शकत नाही. परंतु ही स्थिती कशी आहे, अनाथा काय, अचिंता अनाथाचे मायपोट. या ठिकाणी ज्यांना कोणी नाथ नाही, स्वामी नाही, जगात ज्यांना कोणी त्राता नाही, असे जे लोक आहेत आणि अनाथ आहेत आणि पुन्हा अचिंत आहेत आणि त्याच्याविषयी कोणतीही चिंता न करणारे आहेत. म्हणजे अनाथ आहेत, म्हणजे परमात्मा हा एक नाथ त्यांनी अंगीकार केलेला आहे. परमात्म्याच्या अतिरिक्त कोणी नाथ नाही. स्वामी महाराजांच्याकडं एकदा असं झालं होतं की इथं शृंगेरी पीठाचे शंकराचार्य आले होते आणि त्यांनी असं सांगितलं, पुण्याला आले होते, चातुर्मास होता आणि चातुर्मास संपल्यावर त्यांना असं कुठून बातमी मिळाली की आपल्याच शृंगेरी पीठाचे एक संन्यासी दंडी येथे आळंदीला आहेत, मग त्यांची भेट घेऊन जाऊ. आता त्या शंकराचार्यांचं असं आहे की आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा वगैरे करावं लागते, मोठा सत्कार, त्या दक्षिणा, हे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव करावा लागतो. मग त्या स्वामी महाराजांना हार्ट अटॅक आला होता आणि ते स्वामी महाराज म्हटले की लोकांनी सांगितलं की असं असं शंकराचार्यांचा निरोप आहे. तर ते म्हणे आता पण मी तर आजारी आहे, मी काय करू शकत नाही. मग लोक म्हणे तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही करतो म्हणे. आणि लोकांनी उत्सव काय केली, शनी मंदिरापासून तर गोपाळपुरापर्यंत मंडप टाकायचा आणि शंकराचार्यांना मिरवणुकीला त्या ठिकाणी न्यायचं. तर थोडा याचा अर्थ काही गैरसमज करू नका. तर त्याच्यामध्ये म्हटले काय, याच्या स्वामी महाराज म्हणे अगदी ठीक आहे, तुमची म्हणता तर बघावं तुम्ही. मग लोकांनी तयारी सुरू केली. मग स्वामी महाराजांनी जे त्यांच्यातला जो पुढारी होता, मुख्य कार्यकर्ता, त्याला बोलावलं. त्यांना सांगितलं त्यांना बोलू नका, कारण हा मोठा खर्च होईल तुम्हाला, तर माझी काही इच्छा नाही. ते लोक काय ऐकन, तुम्ही त्याची काय चिंता करता. मग ते काय म्हटले, खरं सांगू का म्हणे की माऊलीपेक्षा जगात कोणीच मोठं नाही.
त्यामुळं मला काही भेटण्याची काही इच्छा नाही, काही नाही, त्यांना यायचं तर येतील म्हणे काही. पण ते शंकराचार्य होते, महापुरुष. त्यांना जेव्हा कळलं की इथं काही कार्यक्रमाचं आयोजन होत नाही तर ते स्वतःहून आले. आल्यानंतर स्वामी महाराजांना पूर्ण विश्रांती होती, बेड रेस्टवर. म्हणजे त्यांना अन्नसुद्धा दुसरं भरवीत होते, इतक्या स्थितीत होते. पण जेव्हा त्यांना पळत पळत कोणी नृसिंह मंदिरात आले आणि तिथून सांगितलं की हे स्वामीजी आलेले आहेत शृंगेरी पीठाचे, तर ते आल्याबरोबर स्वामीजी एकदम तडकन उठले आणि साष्टांग दंडवत घातला त्यांना लगेच. आणि मग खूप त्यांच्याशी म्हणजे अगदी मधुरवाणी त्यांच्या गोष्टी पण झाल्या. याचा अर्थ काय, आपल्याला जगात कोणी देवापेक्षा मोठं कोणीच वाटलं नाही पाहिजे. कितीतरी लोकांना आज सांगतात की आमचे आमदार शिष्य आहेत, हे खासदार, मंत्री, आणि नंतर जेलमध्ये जाऊन बसतात. तेव्हा मंत्री पण तारत नाही. त्यापेक्षा खरा त्राता कोण आहे की ईश्वरच आपला त्राता आहे किंवा संरक्षण करत आहे. आणि असं जे अनाथ असेल त्या अनाथाचं आणि अचिंत्य दुसऱ्या कोणत्याही पदार्थाची चिंता करत नाही. खरं जर पाहिलं ना, माहिती आहे का, की व्यावहारिक योगक्षेमाची चिंता करायची नाही, पण पारमार्थिक योगक्षेमाची तरी चिंता करायची का, त्याची पण करायची नाही. योगक्षेम भार अवघा घातला तुझे माथा. आईच्या खांद्यावर बसलेलं मुलगा आहे आणि आई 7व्या मजल्यावर म्हणते देव का टाकून, खुशाल टाकून दे, कारण तू माझी आई आहे, टाकशीलच कशी. असं जे असेल ते अचिंता अनाथाचे मायपोट. असं कोण आहे, जसं आईच्या गर्भामध्ये तो गर्भस्थापना झाल्यानंतर तो जो गर्भ वाढत जातो. आता डॉक्टर साहेब आलेले आहे की प्रथमे मासे कललम जायते द्वितीय चार्बुदम असं वर्णन केलेलं आहे की याच्या ठिकाणी हळूहळू त्याची वाढ होते. त्यावेळेला ती एवढा असणारं गर्भाशयाची पिशवी त्याच्यामध्ये एवढा भार ती सहन करते की नाही. त्याच्यामध्ये भागवतामध्ये तर लिहिलं आहे का तो गर्भ जो पादविक्षेप करतो, म्हणजे भागवतामध्ये त्यात तो काही जे हातपाय हलवतो त्या सगळ्या वेदना कोण सहन करते, ती आई करते. ती आई करत असताना ती दुःख करते का आनंदाने सहन करते, तितकं तिला गर्भवतीचा एक प्रकारचा अभिमान वाढत जातो, मी एका लहान बालकाची माता होणार आहे. तसं हा जो परमात्मा आहे तो अचिंता अनाथांचं मायपोट आहे. मायपोट आहे म्हणजे त्यांना सामावून घेण्याची मोठी जागा आहे. आणि अशी जागा जेवढा परमात्मा एवढा प्रभू भावे आणि त्याने संपुष्टी राहावे. अशा संपुष्टी का संपुटी, काल कोणतरी मला पाठभेद विचारला, काल का परवा, तर ते तर ते एक बघा, बहुतेक संपुष्टी आहे का संपुटी आहे ते एक तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा जो पुरुष आहे की त्याचं सांगितलं अचिंता अनाथाचे मायपोट. आणि ह्या एवढ्या मोठ्या, खरं अचिंता अनाथाचं मायपोट कोण आहे, तत्वच आहे की नाही, सर्वात निरतिशय व्यापक असणारं तत्वच आहे की नाही, बरोबर आहे ना. आणि ह्या तत्वाला जाण्यासाठी काय हे म्हणतात, भक्तीशी उजू वाट जया गावा. ज्या ठिकाणाला येण्यासाठी सगळ्यात उजू सरळ वाट कोणती असेल तर ती वाट आहे भक्तीची. काय, भक्तीशी उजू वाट जया गावा. तुकाराम महाराजांनी हेच अभंग आहे, काय तो सुरुवात आहे त्याची. तुकाराम महाराज म्हणतात, नाही ते तर आहे एक गाव नाही, ते असे तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवशेनी. कारण वारी येले जेथे. तुकाराम महाराज म्हणतात आमदार भक्तीशी उजो वाट दया गावा. ती भक्ती कशी आहे तर कारण वारी येले जेथे, जातो तेने पंथे साधावित. जिथं कार्यकारण भाव मावळलेला आहे अशा ज्या परमात्म तत्वाचा विचार करत आम्ही काय करतो, जातो तेने पंथे साधावित. आम्ही त्या पंथेत जातो आणि इतरांनाही काय सांगतो, तुम्ही पण देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. सगळ्यांना जातो तेने पंथे साधावे. कशाच्या बळावर तुम्ही जाता, संती हे पहिलं लाविले निशान, ते नाम वैखरी मुखे गरजो. तुकाराम महाराज आम्ही निर्धास्तपणे तुमचं अनुसरण करावं का. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरवशेनी. म्हणून म्हणतात जे संतोष या वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट, भक्तीशी उजू वाट जया गावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.